हृदयाचे ठोके वाढवेल, आपली धगधग वाढवेल आणि स्वतःला सांभाळा. हृदय विकार असेल तर डोळे सरळ बंद करून झोपून घ्या, कारण या सामन्यामध्ये उत्कटता सिगेला पोहोचणार आहे. इथे डॉक्टर अवेलेबल नाही आहेत, आपण रानमाळामध्ये खेळतोय, तर ती काळजी घ्या आणि तुम्हाला काळजीपूर्वक आता कॉमेंट्रीमध्ये सुद्धा ऐकवतील सोमनाथ खाडे सर या इनिंगचं धावतं वर्णन. चला जाऊया मैदानामध्ये. 2 मिनिटात सामना सुरू करण्याचा प्रयत्न करा, फिल्डिंग लावून घ्या आणि बॅट्समन सुद्धा सलामीचे येऊ द्या. गावदेवी आसनगाव बॅट्समन पाठवा. चला या प्लीज. आज आपल्याला बॅड लाईटचा असर होऊ द्यायचा नाही, प्लीज या. आणि सोमनाथ खाडे सर आपण पण या. वेलकम इन द कॉमेंट्री बॉक्स. चलो जल्दी करो. सुबह पर मी बोलतो तुमच्यासाठी तुम्ही याल बोलला. गेम ऑन. वासूचा पहिलाच बॉल, फटका चांगला आहे, जबरदस्त फटका, प्रॉपर टायमिंग, कव्हरला बीट केलाय आणि सनसनीत फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकार येतोय. सचिन येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. पहिल्याच बॉलवरती दमदार स्ट्रोक, 4 धावांच्या मदतीनं इथं खातं खोललंय. आसनगाव आणि त्यांच्या विरोधात इस्टार कोसले अशी मॅच. पहिल्याच बॉलवरती 4 चौकार येतोय 4 धावांच्या मदतीनं. श्री गणेशा पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलंय, फटका चांगला आहे, पॉइंटला बीट केलंय. 2-2 फिल्डर पाठलाग करतील. डीप पॉइंटला सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पाठोपाठ आलेला हा दुसरा घणाघाती चौकार. जे मयूरचं कौतुक केलं जाईल संध्याकाळच्या सत्रामध्ये. अगदी मंत्रमुग्ध करणारं संगीत आपण ऐकताय. इथे फुलटॉस बॉडी लाईन. वासुदेव थोडासा कदाचित लेझी मूड मध्ये पाहायला मिळतोय. फटका दमदार, चेंडू सीमा पार, षटकार. बॅटिंग सचिन खोडके. 2 चौकार त्यानंतर षटकार.
क्रिकेटच्या मैदानावरती सर्वस्व पणाला लावून खेळणारं व्यक्तिमत्व, भरपूर वर्ष आसनगावच्या क्रिकेटची सेवा करत असताना तरुणांना हाताशी धरून, तरुणांना मार्गदर्शन करून स्वतः खेळतात, त्याचबरोबर सगळ्यांना मार्गदर्शन करून एक चांगली टीम त्यांच्या माध्यमातून सातत्यानं मैदानावरती आपण पाहिली आहे. गावदेवी आसनगाव सुरुवात दमदार केली आहे, 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीनं. समोरून तितक्याच चांगल्या दर्जाचा गोलंदाज. पूर्वी आपण पाहिलं असेल तर एक जेन्युइन फास्ट बॉलर म्हणून ख्याती होती वासुदेव. कदाचित थोडंसं रनअप कमी केलंय आणि त्यानंतर फिरकीवरती विश्वास हल्ली पाहायला मिळतोय. कदाचित छोटी मोठी इंजुरी असू शकते. फास्ट गोलंदाज म्हटलं म्हणजे इंजुरी फार लवकर होते. या अनुषंगानं वासुदेव भोईर लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न. इथं सुद्धा फटका चांगला फुलटोस घेऊन खेळलेत. फटका दर्जेदार. स्क्वेअर लेग बाउंड्रीला सलामी. चेंडू सीमा पार. चौकार. पे चौका. महत्वाची मॅच आहे. सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं तर भरपूर मोठा गॅप पडला, भरपूर मोठा विश्राम मिळाला ईस्टार कोसले टीमला. सकाळच्या सत्रात सामना त्यांनी जिंकला होता, त्यानंतर या मॅचमध्ये उतरत आहेत. मोठा आराम, थोडंसं कदाचित लेझी अप्रोच पाहायला मिळतोय. वाईट बॉल. स्कोरबोर्ड वरती तब्बल 19 धावा, 19 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकात आपण आहोत. धावा वेगानं पुढे सरकवतायत. 19 धावा धावफलकावरती बिनबाद. सचिन आणि मयूर ही जोडी. मयूरचं आज कौतुक केलं जाईल. बॅटमधनं धावांचा पाऊस आपण पाहिलाय. या मॅचमध्ये सुद्धा धावांची गरज आहे. इथं चांगला चेंडू समोरून उसळी घेत निघालाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट येतोय. अशाच पद्धतीचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र हा प्रयत्न असफल झाला. सुरुवातीला षटक पहिलं संपलंय. हल्ला बोल केलाय. 19 धावा तब्बल धावफलकावरती जोडलात. बॅटिंग करत असताना गावदेवी आसनगाव या टीमनं बिनबाद 19. दुपारी आस्वाद घेतलाय. त्याचबरोबर आमची संपूर्ण ऑफिशियल टीम, UTCच्या संपूर्ण टीमचं दुपारचं जेवण थोडं हलकंच झालंय. आज गुरुवार असल्या कारणानं शुद्ध शाकाहारी. हरकत नाही, प्रत्येक दिवशी नवीन मेजवानी. सचिन आलाय. पहिलाच बॉल डॉट फेकलाय धावफलकावरती आपण पाहताय तर 19 धावा. पहिला डॉट. सचिन गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्म. चांगला चेंडू टाकलाय सचिन भोईर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मयूरसाठी इथं पहा कट केलाय. कव्हर स्वीपरला फिल्डर सीमारेषेच्या जवळ आहे. पकडतोय, फेकतोय. सिंगल, एकच धावील. पहिल्या षटकावरती मोठा हल्ला बोल केला सचिन खोडके. बॅटिंग करत असताना वैयक्तिक चौकार षटकारांची आतिषबाजी करताना पाहायला मिळाले. तब्बल 18 धावा वैयक्तिक खेळतायत. दुसऱ्या बाजूने मयूर साथ देईल. एक सिंगल धावेवरती तो खेळतोय. ही इज ऑफ द मार्क. बिनबाद 20. सचिन टू सचिन असा सामना. इथे पहा, धोका होऊ शकला असता. जपून जपून जा रे, पुढे धोका आहे. हा धोका निश्चितच उद्भवला होता. डायरेक्ट हिट झालं नाही. बाल बचावलाय. इन्फॉर्म बॅट्समन मयूर स्ट्राईक वरती येतोय. एका धावेसाठी रिस्क घेतली. माहिती आहे दोघांना, रिस्क है तो इश्क है. इथे पहा, दिशाहीन चुकीचा चेंडू. वाईट बॉल. अवांतरची खून करतायत. एका धावेच्या मदतीनं धावफलकाला गती प्राप्त केली जाईल. 22. 22 विदाउट लॉस. सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवात जर आपण पाहाल तर नक्कीच आकर्षक केली.
चांगला टप्पा, चांगला चेंडू. लेफ्ट आर्म गोलंदाज अँगल क्रिएट करत असताना उजव्या हाताच्या फलंदाजासाठी टप्पा खाला थोडासा वळण घेत बाहेर निघतोय. बोटांची जादू चेंडूवरती फिरवतायत. गतीमध्ये परिवर्तन करण्यात माहीर सचिन भोईर. इथे सुद्धा मिस टायमिंग, ब्लास्ट करण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेनं चेंडू जातोय. तिथं 3 फिल्डर तारांबळ झाली. चेंडू अडवतील, पकडतील, फेकतील. तोपर्यंत इथं 3 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा कंप्लीट झाल्या. 24 षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 24 धावा धावफलकावरती. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. इथं थोडंसं कमबॅक जर आपण पाहिलं तर झालंय ते ईस्टार कोसले टीमचं. खेळलाय, कव्हर अडवण्यात अपयशी. सीमा रेषेवरती कोंबडी पळाली, चेंडू सीमा पार, चौकार. मदतीनं धावफलक 28 या आकड्यावरती. सचिनचं षटक आपण पाहिलं तर चांगलं राहिलं होतं, मात्र या शेवटच्या चेंडूवरती जिथं 1 धाव यायला हवी होती तिथं चौकार जातोय. आणि 2 षटकांच्या अंती धावफलकावरती आहेत त्या 28 धावा. 28 बिनबाद, 28 बिनबाद. सुरुवात आकर्षक दमदार झाली आहे. चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असताना. सचिन 7 चेंडू फेस केलेत, 19 धावा त्यांच्या बॅटमधनं. दुसऱ्या बाजूनं मयूर इन्फॉर्म बॅटर 5 चेंडू फेस केलेत, 7 धावा त्यानं बनवल्यात. 2 षटकं संपली आहेत, 28 धावा स्कोर कार्डवरती. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. मेन इन येलो ईस्टार कोसले टीमसाठी षटक क्रमांक 30 संकेत आलाय. संकेत कशा पद्धतीनं इथून रोखून ठेवतो हे पाहायचंय. ब्रेक थ्रूची गरज आहे. सचिन खोडके आक्रमक शैलीमध्ये बॅटिंग चालू आहे, त्यांना रोखावं लागेल. आज आसनगावच्या टीमचा विचार केला तर रेड जर्सीमध्ये धोक्याची घंटा वाजवतायत. रेड सिग्नल इथं अपील करतायत. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. धोक्याची घंटा आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज माघारी परततील. जबरदस्त फिल्डिंग, अद्भुत नजराणा पेश केला. थ्रो आला आणि इथं विकेट मिळालीये. पहिलं पाखरू आज टाकली आहे. धाव मिळाली तर ओके, नाही मिळाली तरी चालेल. दिनेश येत आहेत. डीडी आसनगाव संघासाठी भरपूर वर्ष प्रतिनिधित्व करत असताना टीमसाठी भरपूर मोलाचं योगदान सातत्यानं राहिलंय. हार्ड हिटर फलंदाज म्हणून ख्यातनाम प्राप्त खेळाडू. इथून हार्ड हिटिंगची गरज आहे. 29 धावांची चांगली भागीदारी या ठिकाणी रचली. ओपनिंग पार्टनरशिप धावबाच्या स्वरूपात सचिन खोडके मैदान सोडतायत, मात्र इथून जिम्मेदारी असेल दिनेश आणि मयूरच्या खांद्यावरती. दोघंही फलंदाज हार्ड हिटर, एकाच दर्जाचे, एकाच शैलीचे आणि ताकदवर बॅट्समन म्हणून दोघांकडे पाहिलं जातं. घातक टीम आहे गावदेवी आसनगाव आणि घातक टीमचा घातक बॅट्समन मैदानावरती आलाय दिनेश. पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटचा वार, चेंडू सीमा पार. बॅट्समन दिनेशच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. प्रेम पहा, मैदानात आल्या आल्या ज्या बॅटच्या साह्यानं आपल्याला खेळायचंय त्या बॅटला एक सुंदर पप्पी घेतली आणि षटकार ठोकल्यानंतर त्या बॅटला अभिवादन करत असताना निश्चितच पाहायला मिळतोय डीडी. चांगली बॅटिंग. पहिल्याच बॉलवर षटकार, इरादे स्पष्ट केले. 35 धावा धावफलकावरती. इरादा पक्का, दिला धक्का. धावफलकावर जोडल्या 35 धावा. 35. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. संकेत गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईक वरती दिनेश. इथं रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि परफेक्ट टायमिंग केलंय. चेंडू भिरकावलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार.
चौकाराच्या मदतीने तुम्ही पाहाल तर तिसऱ्या षटकामध्ये आपण धावा तब्बल पाहता 39. दिनेश मैदानावरती आलाय. एक चौकार, एक षटकार, 2 चेंडू, तब्बल 10 धावा, 500चा स्ट्राईक रेट आणि खऱ्या अर्थानं सर्जिकल स्ट्राईक इथं पाहायला मिळतोय. 4 षटकांची मॅच, हाय स्कोरिंग व्हेन्यू आहे. इथे धावा बनवणं गरजेचं आहे. बनू तेवढ्या धावा कमी. इनसाइड आउट, जबरदस्त फटका. फिल्डर त्या ठिकाणी आहे. बनून राहील दर्शक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. चौकार येतोय. या 4 धावांच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर 43 वरती जाऊन पोहोचलं. चांगली बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग करत असताना डीडी. चौकार षटकारांची आतिषबाजी. प्रत्येक बॉलवरती वार प्रतिवार, हल्ला हल्ला बोल. संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी बॅटिंग इथं आपल्याला पाहायला मिळते. व्हेरी गुड बॅटिंग. स्ट्राईकवर तयार, स्ट्रायकर बॅट्समन. इथे पुन्हा एक धाव, मोठा वार. फिल्डर आहे वाईडिश लॉंग ऑफ वरती. आता मात्र पकडून फेकलंय. सिंगल, 1 धाव. 1 धाव आली आहे. 4 चेंडू फेस केले, तब्बल 15 धावा. दिमाखात बॅटिंग करत असताना डीडी. दुसऱ्या बाजूने मयूर. मयूरचे हवाई हल्ले आपण या अगोदरच्या मॅचमध्ये पाहिले. मॅन ऑफ द मॅच, सामनावीराचा किताब त्याला मिळाला आणि या मॅचमध्ये सुद्धा तयारीत आहे. वैयक्तिक 7 वरती खेळतोय. डीडीला साथ देत असताना सुरुवातीला सचिनची साथ दिली. इथे स्वतः स्ट्राईक वरती. लास्ट बॉल ऑफ दिला, 3rd ओव्हर. फटका खेचलाय त्या ठिकाणी सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि थ्रो खराब. रॉकेट थ्रो गरजेचा होता वेळेवरती आणि लाईनवरती येणं गरजेचं होतं. थोडासा वाईड आला आणि या अनुषंगानं 2 धावा यशस्वीरित्या सहजगत्या कंप्लीट. षटक संपले 3रं. 3rd ओव्हर कंप्लीट. स्कोरबोर्डवरती 46. चला फिल्डिंग लावून घ्या वासुभाई आणि इस्टार कोसले. आपण चला फिल्डिंग लावून घ्या. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. यानंतर आपल्याला अजून एक मॅच कव्हर करायची आहे. क्वालिफायरची मॅच सुद्धा तुमची 4 षटकांची झाली पाहिजे. याच्या अनुषंगाने आपण खेळूयात. कालच्या दिवसामध्ये आपण क्वालिफायरचा सामना हा फक्त 3 षटकांचा खेळवला. चला फिल्डिंग लावून घ्या. 3 षटकांसाठी बरोबर आपण 14 मिनिटं घेतलेली आहेत. 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटं आम्ही देतोय. टीम अडल झालं 30 सेकंदाचं. त्यानंतर पुन्हा एकदा तयार होत आहेत. लास्ट ओव्हर कमबॅक करणं गरजेचं आहे. धावफलकावर तब्बल 46 धावा. 46 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. मैदानात श्वान पथक दशरथ खुपसे सरांचे मित्र फिरतायत. सर काय राहिले का? लास्ट ओव्हर शेवटच्या षटकाला इथं सुरुवात होती. बॉलर मयूर येतोय गोलंदाजीसाठी. मयूरचा पहिलाच बॉल फिरवलाय, चांगला फिरवलाय. टप्पा खाल्ला, बाहेर निघाला. विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना डॉट येतोय. जबरदस्त गोलंदाजी. असंच कमबॅक करावं लागेल, कारण या षटकावरती जर हल्लाबोल झाला तर मग मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा चेस करणं थोडंसं कठीण होऊ शकतं. बॉलर मयूर. लेफ्ट आर्म फिरकी, अपील. ऑप्शनच्या जास्त बाहेर. वाईड बॉल.
अवांतरची अजून एक धाव येईल. धावफलकावरती वाढ झाली आहे 47. इथे पहा फिरून मारले, ऑफसाईडला शपल होऊन खेळलाय. फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगली फिल्डिंग पकडलाय आणि आता इथं मात्र धोका. आउट, रन आउट झालाय. धाव बाद. लास्ट ओव्हर आणि या शेवटच्या षटकावरती नियंत्रण चांगलं राहिलंय. 3 चेंडू शिल्लक. चेक करायचा आहे. टाकलेला चेंडू चेक करायचा आहे की नेक्स्ट. ओके, थर्ड अंपायर या. अभि सावंत सर, आपण या गोलंदाजाच्या ऍक्शन वरती थोडासा तीन चेंडू शिल्लक. 48 धावा इथं पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना मयूरला आपण पाहताय शेवटच्या षटकामध्ये रोखून ठेवण्याची कामगिरी त्यानं अद्यापपर्यंत केली आहे. शेवटचं षटक स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अद्यापपर्यंत जोडल्यात त्या 49 धावा. सनी आलाय, आक्रमक शैलीचा फलंदाज. या अगोदरच्या मॅच मध्ये तुफान कामगिरी ज्यानं पार पाडली होती. लेफ्ट आर्म बॅटची एज. चेंडू जातो विकेटच्या मागे, त्या ठिकाणी अडवलाय. सिंगल कंप्लीट करतील. सिंगल कंप्लीट होतीये. 50 अप. 50 धावा झाल्यात. गावदेवी आसनगाव संघानं प्रत्येक वेळेला मोठा धावसंख्येचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न जरूर केला आहे. या मॅच मध्ये सुद्धा 50 बनवल्यात. अजून एक चेंडू शिल्लक आहे. या एका चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मात्र इथून
एक मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. 50 झाल्यात. लास्ट बॉल. इथं अपील करतायत आणि दोन्ही फलंदाज इथे बाद दिलेला आहे. आउट. षटक संपलंय. चौथं पूर्वार्ध संपलेलं आहे आणि 50 धावा धावफलकावर जोडल्यात. 51चं लक्ष उभं केलंय. 51 टू विन. बनवाव्या लागतील 51 धावा इस्टार कोसलेला. चला घाई करा. इस्टार कोसले आपण डगआउटमध्ये जाऊन थोडा वेळ आश्रय घ्या आणि त्या ठिकाणी रणनीती बनवा, अभ्यास करा, स्ट्रॅटेजी बनवा आणि 51 धावा इथं बनवायच्या आहेत. 51 टू विन. सेकंड इनिंगला इथं आपण सुरुवात करतो आहोत आणि 51 धावांच्या पाठलागाला जशी सुरुवात होईल तसं समालोचन कक्षामध्ये आपण थोडंसं परिवर्तन करूयात. कालच्या दिवसापासनं ज्यांनी आपल्याला मोलाची साथ दिली आहे या स्पर्धेला आणि मैदानावरच्या सर्व घटनांना ज्यांच्या जुबानीनं आपण ऐकलं, मनोरंजन केलं, त्याचबरोबर क्रिकेट इत्थंभूत ज्ञान आपल्यापर्यंत ज्यांच्या माध्यमातून पोहोचतंय, आमचे मार्गदर्शक मनोजजी कारवे सर या ठिकाणी आपल्याला जोडले जातील. यस सर, ओव्हर टू यू. धन्यवाद. धन्यवाद रिस्पेक्टेड कॉमेंटेटर सोमनाथ खाडे सर. उपस्थित व्यासपीठावरील आमचे आयोजक मंडळ, मान्यवर, माझे लाडके मायबाप, प्रेक्षक, UTCचे जोडले गेलेले ऑनलाईन प्रेक्षक सर्वांचं आजच्या ह्या सेकंड लास्ट मॅचमध्ये हार्दिक स्वागत करतोय. धावा उभ्या केल्या पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं. 50 धावा. सलामीचे फलंदाज उद्या मैदानामध्ये इस्टार कोसले, ज्या कोसले संघापुढे आव्हान जिंकण्यासाठी ठेवलं आहे. 51 धावांचं आव्हान आपण पाहू शकता स्क्रीनवरती. हे मैदानाचं बर्ड आय व्ह्यू, विहंगम दृश्य. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेले क्रीडांगण, सभोवताली नैसर्गिक झाडं झुडपं आणि निसर्गाचं वरदानच आहे आमच्या या बिरवाडी गावासाठी. निसर्ग मेहरबान झाले या गावावर आणि या गावातीलच व्यक्तिमत्व ज्याने अनेकांवरती मेहरबानीच केली, अनेकांचं भविष्य उज्ज्वल केलं, असे स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे, ज्यांचं कार्य फार महान होतं आणि त्या कार्याला उजाळा देण्यासाठी आपण या स्पर्धेचं नेहमीप्रमाणेच आयोजन करत असतो आणि तशी स्पर्धा यावर्षीसुद्धा दिमाखामध्ये पुढे सरकत असताना आजचा हा सहावा दिवससुद्धा यशस्वीरित्या पार पडत आहे या सुंदर क्रीडानगरीवरती, ज्या क्रीडानगरीचं नाव आहे कैलासवासी विठ्ठलराव खाडे स्मृती मैदान, बिरवाडी, शहापूर. सलामीला आलेले फलंदाज कृष्णा आणि विघ्नेश गोतरणे. जबरदस्त फॉर्ममध्ये आहे विघ्नेश. 24 चेंडूमध्ये 51 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आणि क्वार्टर फायनलमध्ये दिमाखामध्ये धडक देण्यासाठी कोसले संघाला आवश्यकता 51 धावांची. स्वतःच्या मनाला सांगायचं आहे की आमचं स्वप्न विठ्ठलराव खाडे स्मृती चषक जिंकायचं आहे. आधी मनाने जिंकलं पाहिजे. तुमच्या मनातून जेव्हा जिंकण्याची भावना जागी होते तेव्हाच तुम्ही प्रत्यक्षपणे प्रॅक्टिकली तुमचा खेळ त्या पद्धतीने निर्देशित करू शकता, जगाला दाखवू शकता आणि जगाच्या ह्या रंगपटलावरती तुम्हाला तेच कार्य करायचं आहे. फक्त जिंकण्याची उमेद ठेवा आपल्या मनामध्ये. जोपर्यंत तुम्ही हार मानत नाही तोपर्यंत तुम्हाला जगातील कोणीही व्यक्ती, कुठलाही संघ हरू शकत नाही, हे मात्र लक्षात ठेवा आणि विजयाच्या दिशेने पाऊले टाका. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. ऑल दी बेस्ट.
पहिला स्वीप केलेला आहे. धन्यवाद महाराष्ट्र महावितरण. धावसंख्या इथे 2, विघ्नेशच्या बॅटमधून 2. इथे थोडंसं बीट झाला. पुन्हा एकदा विघ्नेश, त्याला कृष्णाने कानमंत्र दिले. आतापर्यंत 394 चौकार हा लेखाजोखा. इथे ओव्हर पिच चेंडू बॅटच्या पुढच्या टोला. ओ हो झेल सोडलाय, लॉंग ऑफला झेल सोडलाय तो सुद्धा विघ्नेश गोतरणे. तुम्हाला इथे नुकसान भरपाई मोजावी लागेल. या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून ज्या फलंदाजाला जीवनदान मिळालं त्या फलंदाजाने इथे मोठी खेळी साकार केली आहे. आणि विघ्नेश ती कर्तबगारी, ते कर्तव्य दक्षपणा तो इथे साकार करू शकतो. तो कॅपेबल आहे, त्याच्याकडे ती गुणवत्ता ठासून भरलेली आहे. 6 झालेत आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये, 300च्या पार. हो, या वेळेला हा चेंडू पेस आणि लाऊड अपील चेंडूला खाली ठेवलंय. कॉन्फिडन्स बघा, त्या अपीलमधला उत्साह बघा. आणि उत्साह जास्त परंतु आत्मविश्वास कमी आहे. पंचांनी डॉट सांगितलाय आणि नॉट आउट. डेड बॉल दिलाय. येस, ओके. एकाने आवाज दिला त्याच्यामुळे डेड बॉल. येस दसरा सर, व्हेरी गुड, कीप इट अप. याला म्हणतात पंचगिरी. वा, खूप छान. पॉइंटच्या फिल्डरने आवाज दिला. चला पुन्हा एकदा अनिकेत सज्ज झालाय, जातोय समोर कृष्णाकडे. कृष्णा इथे सज्ज झालाय फटका मारण्यासाठी. पुन्हा एकदा बाहेर टप्पा टाकतोय परंतु कृष्णाचे पाय तिथे हलत नाहीयेत. तुमचं फुटवर्किंग, तुमचं टायमिंग, तुमचं शॉट सिलेक्शन हे तिहेरी संगम जेव्हा जुळतं तेव्हा तुमचा चांगला फटका घडू शकतो. तो प्रयत्न तसा होत नाहीये. काही कमवायचं असेल तर घर सोडावं लागतं. घरात राहून काही मिळकत होणार नाहीये. इथे मात्र क्रीज सोडली आणि एक जोखीम भरा रन पूर्ण केला कृष्णाने. विघ्नेशने तिथे कॉल दिला होता की आपल्याला धाव काढायचे. विघ्नेशला स्ट्राईक पाहिजे जास्तीत जास्त, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की चेस कसं करायचं. 51चं टार्गेट आहे समोर आणि थोडेसे चाचपडतायत या पहिल्या षटकामध्ये अनिकेतच्या अगेन्स्ट. 5 चेंडूमध्ये फक्त अवघ्या 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा डेड बॉल. बॅक टू द बॉलिंग मार्क गोलंदाज अनिकेत. ओ हो, इथे उडवलाय आणि पॉवर प्ले मध्ये तिथे फिल्डर नाहीये. फॉरवर्ड स्पिनच्या दिशेने चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर मॅक्झिमम साठी. गुड शॉट. फिल्डिंग लावून घ्या. खूप छान फटका सजवला आणि त्यासाठी स्ट्राईक पाहिजे होती काय. बॅटचं एलिव्हेशन, टायमिंग परफेक्ट, मिडल ऑफ द बॅट. सन्मान्य मनोजजी खाडे आपल्यावर रजा घेत असताना पुन्हा येत आहेत, म्हणतात मी पुन्हा येईन. मला पण पुन्हा यायचं होतं परंतु नाईलाज आहे, उद्या येऊ शकणार नाही आहे. स्पर्धा खूप आवडली होती, सर्वांनी प्रेम दिलं. पुढच्या वर्षी मी पुन्हा येईन. नरेंद्राला, देवेंद्राला मी मनोज का येणार नाही आहे. एक षटक समाप्त झालं. 10 धावसंख्या. 4 षटकामध्ये 51चं टार्गेट असताना विकेट राखून खेळतो हे महत्त्वाचं आहे. जोखीम आता घ्यावा लागेल. जोखीम घेणं फार महत्त्वाचं असतं. म्हणतात ना इकॉनॉमिक्समध्ये काय म्हटलं जातं, मोर रिस्क मोर प्रॉफिट. तुम्हाला मोठा प्रॉफिट हवा असेल तर तुम्ही जोखीम घेणं गरजेचं आहे. बिकॉज जिंदगी में रिस्क ना लेना ही सबसे बड़ा रिस्क होता है. रिस्क नाही घेतलं तर तुम्ही आयुष्यामध्ये पुढे वाटचाल करू शकत नाही मित्रांनो. रिस्क घ्या, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घ्या, अगदी हिशोबाने रिस्क घ्या.
जोखीम घेतलं पाहिजे की आपल्याला अमुक अमुक फायदा करण्यासाठी इतका इतका रिस्क घेणं गरजेचं आहे. मला लॉस थोडा झाला तरी चालेल, परंतु मला प्रॉफिट जास्त काढायचं आहे. त्याला म्हणतात 1:2 रेशिओ. हा येतोय 1-4, 4 रन. स्वर्गीय विठ्ठलराव खाडेसाहेबांना नतमस्तक होणारा हा सुंदर चौकार. चांगला फटका सजवला कृष्णाने सुद्धा एक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच पटकावली. तेव्हा सुद्धा आपण त्याचं थोडंसं बाईट घेतलं होतं. त्याने अगदी कॉन्फिडन्सली सांगितलं होतं, कॉन्फिडन्स खूप होता त्याच्याकडे. दोन्ही संघ एकत्र केले ही सुद्धा त्यांनी भावना व्यक्त केली. आणि आज त्या संघाच्या ताकदीची परीक्षा इथे पूल केलाय. थोडासा कॅरी होत नाही झेल तिथे, परंतु अमित तिथे वेगाने कव्हर करतोय. त्या झोनमध्ये अमित फिल्डिंग करतोय वारंवार. झेल सोडत नाही तो आणि चेंडू सुद्धा जाऊ देत नाहीये. दरम्यान ई स्पोर्ट कोसलेच्या संघाला 2 धावा इथे मिळतायत. धावसंख्या 16वर. बिन गडी बाद, एकही गडी बाद नाहीये चांगल्या स्थितीमध्ये, परंतु धावा वाढवाव्या लागतील. आणि इथे मात्र हा झेल बॅटची कडा घेतलीये. आडव्या बॅटचा वापर प्रॉपरली करता आला नाहीये आणि फलंदाज कृष्णा बाद होतोय विकेट किपरच्या मागे. जर आपण रिप्लेमध्ये पाहिलं, UTCच्या माध्यमातून रिप्ले वारंवार दाखवली जाते. प्रत्येक फटक्याचा आनंद इथे लुटता येतो घर बसल्या प्रेक्षकांना. ऑनलाईन प्रेक्षकांना बघा कसा चेंडू टर्न झाला. तिथे थोडासा अपेक्षेच्या नुसार चेंडू टायमिंग झाला नाही, तिथे थोडासा स्लोवर आला आणि बॅट आधीच फिरवली गेली. त्या कारणाने टायमिंग न होता बॅटच्या कडेला लागला, वरच्या कडेला, आणि चेंडू ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या मागे. झेल टिपला गेला आणि एक आवश्यक मस्ट निडेड विकेट प्राप्त केली पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाने. गोलंदाज अनिकेत होता आणि आता नवीन गोलंदाज नंदन सज्ज झालाय. परंतु बॅट्समन आलाय तो बाहुबली क्रिकेटर कोसलेचा वासुदेव भोईर. धावसंख्या 16 आहे. दुसरं षटक सुरू होतंय. वासुदेवने आल्या आल्या त्याच पद्धतीने आडव्या बॅटनी फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे पायांचा वापर नीटसा झाला नाही, कारण विकेट किपर क्लोज आहे बघा. त्यामुळे फलंदाजावरती दबाव टाकता येतो. हे कॉम्बिनेशन छान असतं बॉलर आणि विकेट किपरमधलं. यावेळेला वासुदेवला सूर सापडत नाहीये. बॅट कुठे फिरवायची होती, चेंडू सरळ जातोय समोर लॉंग ऑनच्या दिशेने. चांगलं कव्हरिंग. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या, परंतु एक विकेट तिथे जी गमावली त्यामुळे थोडंसं वरचढ ठरतोय इथे आसनगाव संघ. परंतु जोपर्यंत आता विघ्नेश आणि वासुदेवची जोडी असेल तोपर्यंत इथे धोका असेल तो आसनगाव संघाला, कारण दोघांमध्ये रन करण्याची क्षमता आहे. बलाढ्य संघ कोसले विरुद्ध आसनगाव. आणि इथे यावेळेला पुन्हा एकदा पॅडल स्वीपचा प्रयत्न होता. चेंडू डीप मध्ये जातोय, वेगाने फिल्डर येतोय, पळतायत धावतायत, परंतु चेंडू निसटला आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळालेला आहे विघ्नेश गोतरणेला. आणि वासुदेव त्याला सुंदर साथ देतोय. वासुदेव असा खेळाडू की तो नवख्या खेळाडूंना अगदी पुढे करत असतो, खेळाडू घडवतोय. आणि कोसले गावाचे अनबान शान आहे वासुदेव. फक्त आपण सध्या माहीला मिस करतोय. महेंद्र गोतरणे नाही अवेलेबल, त्याचं फिटनेस अजून ठीकसं नाही आहे. कृष्णा बाद झाला. इथे धावसंख्या अगदी फिट आहे. 19वर एक गडी बाद. जिंकला तर आबाद, नाही जिंकला तर बर्बाद. या स्पर्धेपासून मुकावं लागेल पुढे जाण्यापासून. प्री क्वार्टर फायनलचा मुकाबला सुरू आहे बघा. प्रेक्षक संख्या वाढली आहे. प्रत्येक प्रेक्षक इथे बॅरिगेटला चिकटलाय. अगदी डोळ्यांच्या नजरा पूर्णपणे लागलेल्या आहेत त्या खेळपट्टीकडे. 22 यार्डची खेळपट्टी होती. खेळणारे 22 क्रिकेट वीर. त्यामध्ये 3 एसटींचं महत्त्व दोन्ही बाजूला. उत्तर दक्षिण जास्तीत जास्त दिशा असते, परंतु इथे पूर्व पश्चिम सारखं वाटतंय. हरकत नाहीये, कारण ग्राउंड इतकं सुंदर आहे की इथे दिशेला महत्त्व न देता अगदी ग्राउंडला जास्त महत्त्व आहे. खूप छान इथे नंदनवन ठरतंय. जसं गणेश डिंगोरेने व्यक्त केलं होतं की त्याला हे मैदान नेहमी फायद्याचं ठरलंय.
गोटेगरसाठी कॅप्टन टॉससाठी सज्ज राहायचं. इथे मात्र झेल घेतला जातोय. वासुदेवला सूर सापडत नाहीये आणि वासुदेव झेल देऊन बाद झालाय. दुसरा धक्का लागतोय ई स्पोर्ट्स कोसले टीमला. करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जितका हवा तसा रूम बनवू शकले नाहीये. त्याचं कारण की फूट वर्किंग नंतर चेंडू एकदम अंगावरती आला. अगदी कमरेच्या जवळ आला होता टप्पा आणि त्या कारणाने तिथे कट झाला चेंडू. नीटसा खेचता आला नाहीये आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मस्त जज करून एक चांगला झेल टिपला आणि एक तगडा खेळाडू बाद झालाय तो वासुदेव भोईर नावाचा. 2 गडी बाद, 19 धावा, 2.1 षटक, 51चं टार्गेट असताना इथे मात्र आता चेंडू 11 शिल्लक आहेत. 304 सिक्सेस, 395 चौकार आतापर्यंत ह्या पूर्णपणे 6 दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये ह्या हंगामामध्ये लागलेल्या आहेत. नवीन बॅट्समन आलाय मैदानामध्ये यशवंत हो असा आशीर्वाद दिला जातोय. आयुष्यमान हो असा आपण आशीर्वाद दिला. आज प्रवीणजी भेरे साहेबांना त्यांचा वाढदिवस आहे. परंतु इथे यशाला गवसणी घालावी लागेल. आसनगाव संघ इथे हवी ठरतोय, डॉमिनेट करतोय, पूर्णपणे हसत खेळत क्रिकेट खेळतायत. कॉन्फिडन्स त्यांचं वाढलंय. त्यांची शरीर भाषा सांगते त्यांनाही वाटतं की आपण आरामामध्ये विजयश्री इथे प्राप्त करू. परंतु कोसले संघ कधी पण तुमच्याकडून सामना हिसकावू शकतो. त्यांच्याकडे ती कॅपॅसिटी आहे. आणि यशवंत इथेच आज पडतोय. विघ्नेशला वारंवार इथे स्ट्राईकला आणणं गरजेचं आहे. पण तो प्रयत्न न करता जो फलंदाज येतो तो मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. पण तो जो सेट झालाय, जो अगदी ओपनिंगला आलाय, त्याला जास्त जास्त तुम्ही चेंडू खेळू देणं गरजेचं असतं. त्याला म्हणतात तुमचं रोटेशन, तुमचं अगदी मॅनेजमेंट, तुमची स्ट्रॅटेजी. यावेळेला कडक शॉट अगदी कव्हरच्या मधून चेंडूला वेगाने काढलंय. लॉंग ऑफच्या फिल्डरला बीट करून चेंडू सीमा पार येतोय. दमदार चौकार. आधी पावलांचा वापर करून पुढे यायचं होतं बॅट्समनला. पण तो नंतर पॉज घेतला आणि चेंडूच्या मेरिटनुसार चेंडूला काढलं. शॉर्ट कव्हरला तिथे प्रयत्न केले गेले होते. परंतु चेंडू इतका सुसाट गेला की अगदी चान्स मिळाली नाही फिल्डरांना. आणि डीपच्या फिल्डरला सुद्धा तिथे संधी मिळाली नाही फील्ड करण्याची. आणि धावसंख्या 25 वर अजून 26 धावा पाहिजेत 10 चेंडूंमध्ये. यावेळेला उडवलाय. हो 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 अक्षरशः कोसले गावाकडे जातोय. हा इथे मात्र मोठा घडाघाती शंखनाद वाजवणारा, विजयसी खेचून आणणारा षटकार खेचलाय यशवंतने. स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025. आणि आता सामन्याचा क्लायमॅक्स वाढलाय. आता मॅच ऑन झालीये. बॅट तळपली यशवंतची. षटकार आलाय. 7 बॉलमध्ये 20 धावांची गरज. यावेळेला चेंडू बाहेर टाकला. आमच्याकडे वळतायत दशरथ अंपायर सर आणि त्यांनी सांगितलं की इट्स वाईट डिलिव्हरी. वाईट चांगला नव्हे. यावेळेला एक सिंगल मिळते. धावसंख्या 32 वर. 32 धावा, 19 ची गरज. 7 चेंडू. हा शेवटचा चेंडू फार महत्वाचा दोन्ही टीमसाठी. हो 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 खूप छान काढलाय. टप्पा गुड लेंथ वरती पडल्यानंतर चेंडू असा बाहेर निघाला की अगदी अक्षरशः बीट केलं यशवंत या फलंदाजाला. आणि मात्र बर्डन वाढलंय इथे कोसले संघापुढे. आव्हान आहे 6 चेंडूंमध्ये 19 धावा कंपल्सरी करण्याचं. दबाव टाकला. एकत्र येऊ नका जास्त वेळ प्लीज. आम्हाला वेळेबाबत आज सहकार्य आवश्यक आहे. शेवटचा जो मुकाबला होणं तुमचा सुद्धा होऊ शकतो. ते बाकी आहे तो मुकाबला. त्यासाठी आपल्याकडे वेळ अगदी पुरेसा पाहिजे. या सामन्यामध्ये थोडीशी इथे हराकिरी करतायत कोसलेची टीम. बॅट्समन बरेचसे डॉट पण गेले, विकेट सुद्धा गेल्या.
2 विकेट गेल्या, कृष्णा आणि वासुदेवची विकेट गेली, परंतु विघ्नेशच्या बॅटमधून चमत्कारिक जर बॅटिंग झाली तर 19 धावा इथे पूर्ण करू शकतो आणि ती क्षमता त्याच्यामध्ये आहे. मागच्या वर्षी त्यांनी KCPL मध्ये सुद्धा कल्याण ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये अगदी स्वतःचा ठसा उमटवला होता. हाफ सेंचुरियन पर्सन आहे, मूर्ती लहान कीर्ती महान. परंतु आत्ता ती वेळ आली आहे, आपल्या संघाकडे संकट आलंय, संकट ओढवलं गेलंय, थोडासा काळोख पसरला आणि आता मला चमकायचं आहे. माझं जो नाव आहे त्या नावानुसार मला आता खेळावं लागेल. थोडेसे चाचपडले यशवंत, परंतु त्यांनी एक चांगला फटका सुद्धा मारला. प्रत्येक चेंडूला आपण मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकत नाही, परंतु तुम्ही जास्तीत जास्त डॉट पण खेळणं चुकीचं असतं या लिमिटेड ओव्हरच्या मॅचमध्ये. परंतु या ठिकाणी 6 मध्ये 19 धावा डिफेंड करेल का गोलंदाज सज्ज झाला आहे मिस्टर राहुल. राहुल टू विघ्नेश, 6 मध्ये 19. समोर समोर खेचलाय आणि तो जातोय. आमचे आयोजक झेल पकडतायत. पंढरीनाथ, क्या बात आहे, पंढरीनाथ महाराज की जय. सिक्सर. आपला परमात्मा नेहमी सांगत असतो की सकाळी उठून फक्त डोळे उघडले की स्वतःला सांगायचं मी करू शकतो. मला ह्या परमेश्वराने त्यासाठी जन्माला आणलंय आणि मला आज आजचा नवीन दिवस मिळाला आहे तो मला सकारात्मक भावनेने आज यशस्वी करायचा आहे. आणि विघ्नेश स्वतःला सांगतो की मी करू शकतो, माझ्यामध्ये ती जिद्द आहे, ती हिंमत आहे, ती चिकाटी आहे. परंतु गोलंदाज सुद्धा इथे कमी नाहीये, तो सुद्धा सांगतो की मीही करू शकतो सर, मी सुद्धा कमी नाहीये. त्याची हमी देतोय. इथे डॉट काढला लागोपाठ, लगेचच प्रत्युत्तर देत असताना षटकार आला आणि डॉट आला. 4 चेंडू शिल्लक आहेत, 4 मध्ये 13 धावांची गरज आहे. कोण कोणाचे 3-13 वाजवले प्रेक्षक हो, 3 तर वाजून गेले, 13 वाजत नाहीयेत. पण तू इथे 3-13 होऊ शकतात, 13 होऊ शकते. इथे कडक शॉट, चाबूक शॉट, चाबूक शॉट खेचलाय वीरेंद्र सहवाग स्टाईलने. ही त्याची कॅपॅसिटी आहे, ही त्याची कॅपॅसिटी आहे. विघ्नेश चौका ठोकतोय, 4 रन. आणि जबरदस्त कमबॅक, 3 मध्ये 9 पाहिजेत. काय जबरदस्त मेरिट नुसार फटका सजवला बघा रिप्ले मध्ये, UTCच्या माध्यमातून हे रिप्ले. बॅकफुटला गेला आणि 2 पायांचं अंतर वाढवलं, तिथे चाबूक शॉट खेचला, बॅट वेगाने रोल केली आहे आणि सामना सुद्धा वेगाने फिरवलाय. तिथे चौकार गिरवलाय, चेंडू गेला आणि 3 चेंडू मध्ये आता 9ची गरज. पुन्हा एकदा तसा चाबूक, वन्स अगेन. हो हो हो, ओ माय गॉड, इट्स आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द पार्क. मैं हूं ना, शाहरुख खान. षटकार. अठ्ठेचाळीस धावसंख्या झाली आहे, 3ची गरज आहे. काल सोमनाथजी खाडे सरांनी व्यक्त केलं की 26 नोव्हेंबरचा एक मोठा हल्ला झाला होता आतंकवादी, त्यामध्ये कसाबला पकडलं होतं. माहिती आहे कसाबला ते कोणी पकडलं तुम्हाला माहिती आहे? विश्वास नांगरे पाटील. त्यांचं एक महत्वाचं वाक्य अंगावरती शारे उमटतात. विश्वास नांगरे पाटील म्हणतात की मित्रांनो, जनतेनो, हे माणसांनो, मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याखेरीज संघर्षाचं मैदान सोडणार नाही, साखर झोप घेणार नाहीये, असा संकल्प करून मैदानामध्ये पेटून उठा, पेटून उठा. रतन टाटाचं पूर्णपणे ताज हॉटेल पेटत होतं आणि त्या पेटत्या हॉटेलमध्ये सुद्धा अस्मल कसाबला त्यांनी बेडा घातल्या. ते विश्वास नांगरे पाटील इथे बेडा घातल्यात विघ्नेशने आणि इथे मैदान पेटवलंय. 3 धावा पाहिजे 2 मध्ये. चेंडू तिथे ट्रॅव्हल झालाय, ड्राईव्ह केलाय आणि 2 धावा पूर्ण करून स्कोर लेवल करतोय विघ्नेश गोतरने. व्हॉट अ मॅच. याला म्हणतात उलटफेर, याला म्हणतात कमबॅक. कमबॅक इन द मॅच. कंपल्सरी चेसिंग, 1 मध्ये 1 पाहिजे, 1 मध्ये 1. चेसिंग इज द कंपल्सरी. काय मॅच बनली प्रेक्षक हो, टाळ्या तर वाजवा, टाळ्या वाजवा. कशी मॅच आणली बघा. हा विघ्नेश गोतरणे आहे, हाफ सेंचुरियन वीर आहे तो आणि त्यांनी करून दाखवली त्याची पूर्णपणे करामत. कयामत से कयामत तक मैं हूं ना. जबरदस्त इथे कमबॅक केलंय. अक्षरशः आसनगाव संघाला इथे विचार मंथन करण्यास भाग पाडले की आता कसं व्हायचं. आपल्याला संधी आली होती आणि आपल्याला कोसले संघाने आता इथे दगा देण्यास सुरुवात केली आहे. शेवटचा क्षण बाकी आहे, शेवटचा चेंडू बाकी आहे आणि शेवटच्या चेंडूवरती दोन्ही पण संघांचा आता या स्पर्धेतलं भविष्य निर्भर आहे. दोघांसाठी गोल्डन बॉल आहे.
पुन्हा मी सांगतो की ज्याला हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम झाला होता किंवा होऊ शकतो त्याने डोळे बंद करा. आधी मी व्यक्त केलं होतं की हा सामना उत्कंठा शिगेला पोचवू शकतो आणि ती उत्कंठा शिगेला पोचलीये. आणि हाच विजय आमच्या स्वर्गीय विठ्ठलराव खाडे साहेबांचा, हा विजय आमच्या श्री दादा वेखंडे साहेबांचा, हा विजय आमच्या आयोजक मंडळाचा, हा विजय आमच्या ओवी स्पोर्ट्स बिरवाडीचा, हा विजय आमच्या बिरवाडी ग्रामस्थांचा की असे सामने इथे होत आहेत या स्पर्धेमध्ये. जबरदस्त इथे क्रिकेटचा महासंग्राम सुरू या मैदानामध्ये. एकास एक 72 झकास क्रिकेटचं सौंदर्य लुटतायत आमचे हे मायबाप प्रेक्षक. त्यांच्या डोळ्यांचं पारणं फिरतंय. गेलेले सामने खेचले जात आहेत, आलेले सामने निसटतायत. हा क्रिकेटचा अविस्मरणीय खेळ इथे आपल्याला पाहायला आवडतोय आणि जो तो पागल झालाय या स्पर्धेमध्ये. रविवारपर्यंत या स्पर्धे अगदी एव्हरेजचं शिखर गाठेल, परंतु हा सामना आणि हा चेंडू महत्वाचा. 1 बॉल 1 रन. ओ हो तिथे, ओ माय गॉड, ओ माय गॉड, संधी आली होती, डोक्यावरती हात केला, हा घात झाला, घातपात आणि ई कोसले संघाने बाजी मारली आहे. अभिनंदन कोसलेकर, अभिनंदन इस्पो कोसले आणि कौतुक आसनगाव. टॉस साठी या ठोकोडीचे मॅन ऑफ द मॅच मिस्टर विघ्नेश गोतरणे. कम फास्ट, टॉस साठी पण या, पटापट या. बरोबर 5:45 इथे सामना संपलाय. 5:50 होत आहेत. कालच्यापेक्षा आपण आधी सुरू करतोय क्वार्टर फायनल. आणि आज मगाशी सुद्धा मला मनीषजी खाडे म्हणाले की सर आज आपलं व्यवस्थित चाललंय, खूप छान चाललंय आणि आता हा सामना आपल्याला बॅड लाईटचा असर होणार नाहीये. त्यासाठी तुमच्या सर्वांचे आम्ही श्रीदादा वेखंडे यांच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो की आज तुम्ही छान खेळलात आणि टायमिंगनुसार मेंटेन केलं सगळं काय. खूप जबरदस्त इथे लढाई झाली आहे. आज आसनगावच्या टीमला झोप लागणार नाहीये. झोप उडवली त्यांची, त्यांचे स्वप्न भंग केले ते एकट्या विघ्नेश गोतरणे. तो विघ्न करता ठरलाय. ऍक्च्युली बाप्पा विघ्न हरता असतो, मग तो हा विघ्नेशने यश प्राप्त केलं आणि विघ्न केलंय आसनगावच्या टीमच्या समोर. दशरथ सर, श्वान पदक तुमच्याकडेच येत आहे काय? ते तुम्हाला गुड लक सांगतायत की तुम्ही चांगली पंचगिरी करताय. पॉझिटिव्हली बोलूया.